गोलंदाजी मार्कवर फायर 11 संघाकडून विश्वास दळवी एक अष्टपैलू खेळाडू. विश्वास देखील पंचांचा आलाय लेट्स प्लेचा इशारा. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न एकदा वर्जित केले गेले. पहिल्या चेंडूवर संघाच्या धावसंख्येचा श्री गणेश होतोय. एक धाव लागलेली आहे. 4 षटकांचा हा सामना असेल. अर्जुन ऑन स्ट्राइक. अप्रतिम फलंदाजी. या सुरेख फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पार. षटकार. पारितोषिक आहे प्रत्येक षटकार प्रत्येक विकेट साठी 50 रुपयाचा पारितोषिक नक्कीच असोसिएशन कडे जमा करण्यात येईल. महेश बोबडे साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकार आणि प्रत्येक फटकासाठी 50 रुपयाचा पारितोषिक आला. यावेळी देखील फटका चांगला आहे. निकाल देखील तोच. चेंडू जातो सीमारेषा पार. षटकार. अर्जुन आणि यावेळेस ताळमॅन फायनल क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. इथे मात्र थोडीशी दिशा बदलली आहे चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू सीमारेषे पार जातोय. यावेळेस मात्र येतोय चौकार. ठीक आहे. षटकार प्रत्येक विकेट साठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय आदरणीय महेश बोबडे साहेबांच्या माध्यमातून यावेळेस सुरेख फटका. वाव, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव वाव वाव. मात्र गोलंदाजीवर प्रेशर आहे. विश्वासावर प्रेशर आहे. नक्कीच आक्रमक फलंदाजी अर्जुन याच्या बॅट मधून पाहायला मिळते. यावेळी देखील फटका चांगला मात्र तितका चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. डीप मध्ये एक धाव अर्जित केले गेले. 24 धावा धावफलकावर लागलेले आहेत पहिल्या षटका अखेर. नक्कीच थोडं महागडं षटक फायर 11 संघासाठी. नक्कीच सर्व खेळाडूंना विनंती असेल आपल्या खेळाडूंसाठी थोडं चीअर करायचं आहे. चांगली बॅटिंग अर्जुन यांच्या आणि नरेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. शाहूवाडी 11 संघाचे खेळाडू नक्कीच शाहूवाडी तालुक्यातील एक उत्कृष्ट खेळाडूमधून नावारूपाला आलेले आहेत सर्व खेळाडू. त्यांच्यासाठी थोडं चीअर करायचं आहे. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन समाधान सज्ज आहेत. गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्ममध्ये विकेट. अर्जुन देखील स्ट्राइक एंडवर सज्ज आहे. नक्कीच आतापर्यंत 3 षटकार अर्जुनच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. काय होतंय. डॉट चेंडू काउंट केला जातोय. चांगली सुरुवात षटकाची पाहायला मिळते समाधान यांच्या माध्यमातून. डॉट चेंडू काउंट केला जातोय. इथे मात्र काय घडतंय. विकेट आली ती पण अर्जुनची. मोठा मासा गायला लागलेला आहे अर्जुनच्या स्वरूपामध्ये. अर्जुन बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. डीजे वर आपल्याला पाहायला मिळतात. सुशांत चिखलवाडी संघाचा एक आधारस्तंभ खेळाडू अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. शाहूवाडी 11 संघाकडून खेळताना सुशांत आपे इन ॲट नंबर 3 वर सध्या स्ट्राइक वर आहेत. समाधान देखील तितकीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली.
ते मात्र बॅटची बॉटम एज आणि एकदा वर्जित केले. धावफलक पुढे सरकतो. एकने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 25 या आकड्यावर. इथे मात्र थोड्या धावगतीला बेड्या घातल्या समाधानने. धावगतीला रोखलं गेले. आतापर्यंत चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. यावेळी देखील चांगला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू काउंट केला जातोय. कौतुक करेल गोलंदाज समाधान यांचं. ज्या पद्धतीनं विश्वास यांना धावा आल्या होता त्या मात्र त्या धावगतीला रोख गाठला. यावेळी पुढचा चेंडू चांगला खेळून काढला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. फुल टॉस चेंडू होता. थोडंसं फंबल झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावर. यावेळी काय होत आहे आणि इथे मात्र विकेट अर्जित केली गेली. नरेशच्या माध्यमातून विकेट अर्जित झालेली आहे. नरेशला माघारी परतवण्यास यश मात्र आलेला आहे समाधाना. धन्यवाद. दुसऱ्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावर. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नेट नंबर 4 वर रोहित. कोपार्डे संघाचा एक आक्रमक फलंदाज रोहित सध्या नॉन स्ट्राइक वर असेल. इथे मात्र थोडी दिशा भरकडली. गोलंदाज पवन गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला दाखल झालेले आहेत फायर 11 संघाकडून. यावेळी देखील थोडा वाईट चा इशारा येतोय पंचांचा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा लागोपाठ तिसरा वाईड आपल्याला पाहायला मिळतोय पवन यांच्या माध्यमातून. खराब सुरुवात. यावेळेस मात्र सुरेख फटका. युवराज सिंग कक्षाला सलामी देण्यासाठी चेंडू जातोय सीमारेषे पार. सुशांतच्या बॅट मधून येतोय दर्जेदार. धाव फलकावर लागला. 36 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. शाहूवाडी 11 संघ यावेळेस मात्र थोडी दिशा भरकडली. वाईट स्टँड एक अवांतर धावसंख्येने धाव फरक पुढे सरकतो. जाऊन पोहोचतो तब्बल 37 या आकड्यावर. 37 ऑन स्कोर बोर्ड. यावेळी देखील हाफ ट्रॅकर चेंडू. चांगला फटका. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. सुशांतच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार. नक्कीच फलंदाज सुशांत याचं कौतुक करेल. चांगला फटका होता. यावेळेस मात्र थोडा फटका चुकला. बॅटची बॉटम एज लागून चेंडू जातो समोरच्या दिशेने. एकदा वर्जित केले गेले. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 44 या आकड्यावर. तिसरा षटक मार्गस्थ आहे. पवन आहेत गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी पंचांच्या उजव्या बाजूने. आता मात्र रोहित कोपार्डे संघाचा एक आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू भिरकावून दिला सीमारेषे पार. षटकार. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सर्व खेळाडू शाहूवाडी 11 संघासाठी. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बायच्या स्वरूपामध्ये 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल
52 या आकड्यावर चांगला स्कोर, चांगल्या स्थितीत शाहूवाडी 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो आतापर्यंत. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र गॅप मध्ये चेंडू आहे, चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार, चौकार. आकड्यावर तिसऱ्या षटकाच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 56 या 56 ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच रोहित आणि सुशांत आक्रमक दोन्ही फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात खेळपट्टीवर. शेवटचं षटक, स्लॉग वरचं षटक, हाणामारीचं षटक. गणेश, या षटकामध्ये हाणामारी होईल का पाहायला मिळत आहे. यावेळेस मात्र स्लोअर गतीचा चेंडू, डॉट चेंडू येतोय. कौतुक करेल गोलंदाज गणेश याचा. बॅट थोडी आधी स्विंग झाली त्यामुळे बॅटवर आला नाहीये चेंडू. डॉट चेंडू काउंट केला जातोय. 56 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत. मृत घोषित केलं. यापुढील होणारा सामना श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाई व्यापारी विपक्ष जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणे फेकवणं अनिवार्य असेल. यावेळी देखील डॉट चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता सुशांत याचा, मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. पुन्हा एकदा लागोपाठ दुसरा चेंडू डॉट हाताळला गेला गणेश याने. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव अर्जित केले गेले. आता मात्र रोहित स्ट्राइक वर आहे. रोहितच्या बॅट म्हणून आतापर्यंत 10 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक षटकार आणि एक चौकाराचा समावेश या धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या शेवटच्या चेंडू षटकामध्ये मोठे फटके येतील का? आणि हो, पहिलाच मोठा फटका रोहितच्या बॅट मधून आलाय. चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमारेषे पार, षटकार. शाहूवाडी 11 संघ 63 धावा. यावेळी देखील आप ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनी कक्षाला सलामी देण्यासाठी पुन्हा जातो सीमारेषे पार. बॅक टू बॅक रोहितच्या बॅट मधून दुसरा षटकार. सामन्यामध्ये वाटलंय चेंडूला सीमारेषेची जास्त ओढ लागली गेली. नक्कीच प्रत्येक चेंडूवर षटकार आणि इथे मात्र काय होतंय आणि विकेट आली आहे. नक्कीच कौतुक करेल गोलंदाज देखील चाचाच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली गणेशांच्या माध्यमातून. षटकास 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 69 या आकड्यावर. 70 धावांचं भलं मोठं लक्ष फायर 11 संघासमोर शाहूवाडी 11 संघाने ठेवलेलं आहे. कोणताही वेळ खर्च करू नका. शाहूवाडी 11 संघ आपलं असोसिएशन, आपलं आयोजन, कोणताही वेळ खर्च करायचा नाहीये. या पुढील होणारा सामना
श्री नवलाई स्पोर्ट्स नवलाईवाडी विपक्ष जय हनुमान क्रिकेट क्लब ससेगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना शेवटचा कॉल असेल आता पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. तीन षटकांचा हा सामना असेल दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. सत्तर धावाचं लक्ष्य आहे फायर 11 संघासमोर 69 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच नवलाईवाडी संघ नाणेफेक जिंकलेली आहे. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. दरम्यान जाऊया मैदानाच्या आतमध्ये विद्यमान सामना एक प्रेक्षणीय सामना शेववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत शेववाडी 11 विपक्ष फायर 11 दोन्ही बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच शेववाडी 11 संघाचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. एक भली मोठी धावसंख्या उभारलेली आहे. 69 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. 70 धावांचं आव्हान सेट केलंय फायर 11 संघासमोर. त्याला फायर 11 संघ आपले देखील सलामीच्या फलंदाज आपण लवकरात लवकर पाठवायचे आहे. शेववाडी 11 संघाला देखील विनंती असेल आपण आपलं सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला प्लीज थोडं स्पीडअप घ्या. वेळ खूप कमी आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. बोला. नक्कीच असोसिएशनचं देखील त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. शेववाडी 11चा ओपनचा संघ या ठिकाणी नवीन उपक्रम शेववाडी 11 संघाने च्या वतीने आपल्याला पाहायला मिळतो. असोसिएशनच्या वतीने अंडर 23चा संघ देखील शेववाडी असोसिएशनच्या अंतर्गत खेळतोय. असोसिएशनचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल. नवीन युवा खेळाडूंना देखील त्यांना प्रोत्साहन केलंय. नक्कीच शेववाडी 11 संघाला देखील त्यांनी प्रोत्साहन केलं. असोसिएशनच्या माध्यमातून बाहेर इतर स्पर्धेमध्ये देखील शेववाडी 11 संघ आपला सहभाग घेतात. त्याबद्दल शेववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील तितकंच विशेष कौतुक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा आला लेट्स प्लेचा इशारा. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. गणेश आणि विश्वास बॉलिंग ट्रॅकवर. दिनेश पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. टीम मधून खेळाडू येतील गॅदर करतील. 2 धावा पूर्ण केल्या. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. दिनेश आहेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये दिनेश खेतल. नवलाईवाडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ससेगाव संघ आपल्याला फलंदाजी करायची आहे याची नोंद घ्यायची आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू दिनेश खेतल ऑन द बॉलिंग मार्क. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा, सुंदर लाईन आणि लेंथ. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक गोलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गणेश आणि विश्वास हे सलामीची जोडी फायर 11 संघाकडून आपल्याला देखील पाहायला मिळते. यावेळी चांगली बॅट आतली कडा लागली होती बॅटची. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी आहे. शेववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय संदीपजी चाळके साहेब यांच्याकडून हॅट्रिक साठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाजीसाठी सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी देखील अचूक टप्पा, हा ट्रॅकर चेंडू, काय गोलंदाजी चालली आहे. नक्कीच कौतुक करेल गोलंदाज दिनेश यांचं. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मोठ्या
फटक्यापासून वंचित ठेवले दोन्ही फलंदाजाला विश्वास आणि गणेश। यावेळेस फटका चांगला आहे, अंतर गाठलंय का? हो, अंतर देखील गाठलंय। चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पार, षटकार। धन्यवाद डीजे। षटकार ठोकलाय विश्वासच्या बॅट मधून, हा षटकार आलाय। नक्कीच स्वतःच्या मनगटावर विश्वास ठेवलाय विश्वासने। धावफलक पुढे सरकतोय, धावून पोहोचतोय 9 या आकड्यावर। यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अलॉंग द कार्पेट चेंडू कवतामध्ये थांबलाय। एक धाव पूर्ण केले गेले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागेल गणेश आणि विश्वास याला। 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। पहिलं षटक संपतंय, पहिला षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावर, बिनबाद 10। देखील रिपोर्टिंग करायचं आहे। प्रेक्षणीय सामना शाहवाडी 11 विपक्ष फायर 11। पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकात संघाची धावसंख्या 10। नवीन गोलंदाज, नवीन षटक, सुशांत आलेत गोलंदाजी मार्कवर। पहिला चेंडू चांगला हाताळलाय, डॉट चेंडू काउंट केला जातोय। पंचांच्या डाव्या बाजूने राईटामध्ये विकेट सुशांत देखील दाखल झालेले आहेत शाहवाडी 11 संघाकडून। यावेळी देखील चांगला चेंडू, नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज विश्वास याचा, मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही। चेंडू जाऊन विसावतो यष्टिरक्षकांच्या हातामध्ये, डॉट चेंडू काउंट केला जातोय। बॅक टू बॅक दुसरा डॉट। यावेळेस फटका फसलाय, नरेश स्वतः चेंडू काल्याने ते मात्र टिपलाय, झेल संपला। बॅटर विश्वासचा खेळ, विश्वास बॅक टू पवेलियन, बिग विकेट डाऊन। लागलेले आहेत। फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न, चेंडू गेला सीमारेषे पार, गणेशच्या बॅट मधून आला षटकार। गणेशाने सुशांत वर, यावेळी देखील आप ट्रॅकर चेंडू निकाली हितोच, पुन्हा चेंडू सीमा पार, पुन्हा एकदा आला लागोपाठ दुसरा षटकार। डॉट चेंडू हाताला गेलाय, षटक संपतंय, दुसऱ्या षटकात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 24 या आकड्यावर।
सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सचिन पाटील बुरुंगबाल संघाचे एक अष्टपैलू नेतृत्व अष्टपैलू खेळाडू सचिन पाटील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। यावेळेस मात्र हॉप ट्रॅकर चेंडू चांगला विरकावून दिलाय, चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमारेषे पार, षटकार। आहे सचिन आहेत गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने, राईट आर्म मध्ये विकेट। योगी आहे गोलंदाज स्ट्राइक वर, पहिल्या चेंडूवर सचिनच्या षटकार ठोकला योगी याने। यावेळेस देखील आप ट्रॅकर चेंडू गॅप मध्ये आहे, रोहित शर्मा कक्षाला सलामी देण्यासाठी चेंडू जातोय सीमारेषा पार, वन बाउन्स, चौकार। बोबडे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि प्रत्येक विकेट साठी 50 रुपयाचं पारितोषिक आहे। त्यांचं देखील असोसिएशन आणि आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक आभार। पुढचा चेंडू यावेळी देखील लागोपाठ तिसरा येतोय का, आणि तिसरा षटकार आला योगीच्या बॅट मधून। अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते योगी यांच्या माध्यमातून। अठ्ठावीस धावा, इथे मात्र थोडे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याची गरज होती, आणि आता इथे मात्र गरज होती का या थ्रोची, विचार विनिमय करावा लागेल। या थ्रोची गरज होती का? 2 धावा पूर्ण केल्या लेग बायच्या स्वरूपामध्ये। नक्कीच गोलंदाजाचं कौतुक करेल, व्हेरिएशन महत्वाचं आहे आणि तेच व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं। 44 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, 26 8 चेंडू आणि 26 धावा। या वेळेस मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाले, 1 धाव अर्जित केली गेली लेग बायच्या स्वरूपामध्ये। 7 चेंडू आणि 25 धावा, सामना क्रुशियल होत चाललाय, सामना रंगत चाललाय। 7 चेंडू आणि 25 धाव्यांची गरज आहे फायर 11 संघाला, त्याच धावा डिपेंड करावे लागतील शव्वाली 11 संघाला। त्यावेळेस मात्र काय घडतंय, काय बिघडतंय, शेवटच्या चेंडूवर मात्र षटकार ठोकलाय गणेशाने। एकोणवीस धाव्यांची गरज आहे, 6 चेंडू आणि 19 धावा। चेस होतील की डिफेंड, हे निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्कवर मंगेश पंतांच्या उजव्या बाजूने,
योगी आहे स्ट्राइक वर. नक्कीच आतापर्यंत योगीच्या बॅट मधून 3 षटकार पाहायला मिळाले, ते मात्र डिफेंड करावे लागतील मंगेश याला. अचूक गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच थोडस लेट बॅट स्विंग पाहायला मिळाली. डॉट चेंडू काउंट केला जातोय. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावा. पुढचा चेंडू. इथे मात्र काय होतंय, बिघडलाय. चांगला काय होतंय, षटकार आलाय. चार चेंडू, धन्यवाद. 4 चेंडू आणि 13 धावा. मॅच क्रुशियल होत चालली आहे, मॅच बनत चालली आहे, मॅच रंगत चालली आहे. हाय व्होल्टेज मॅच. चार चेंडू आणि 13 धावा. थोडं प्रेशर पाहायला मिळत आहे, प्रेशर पाहायला मिळत आहे, दडपण पाहायला मिळत आहे गोलंदाज मंगेश यांच्यावर. वाईट चेंडू येतोय, अवांतर धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, धावून पडतोय. 58. 4 चेंडू आणि 12 धावा. यावेळी देखील वाईट चेंडू, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. एक अवांतर धावसंख्येने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकतोय. आता मात्र मॅच बनवले योगी आणि गणेशाने. 4 चेंडू आणि 11 धावा. आडव्या बॅटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. 1 धावा जीत केली गेली. स्वतःवर नाखुश असतील, नाराज असतील योगी. या ठिकाणी मोठा फटका येणं गरजेचं होतं फायर 11 संघाकडून, मात्र स्वतःवर नाखुश योगी आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडू आणि 10 धावा. एक हाय व्होल्टेज सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. शाहूवाडी 11 विपक्ष फायर 11 संघ. फायर 11 संघ देखील तितकाच फाईट देतोय शाहूवाडी 11 संघाला. नक्कीच असोसिएशन आणि आयोजकांचं देखील आभार मानावे लागेल. त्यांच्या माध्यमातून हा प्रेक्षणीय सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. 3 चेंडू ते 10 धावा. यावेळेस फटका चांगला आहे. हाफ ट्रॅकर चेंडू, व्यासपीठाला सलामी देण्यासाठी चेंडू जातोय. मा रे शे पार. षटकार. दोन चेंडू आणि 4 धावा. दोन चेंडू 4 धावा. इथे मात्र काय होतंय, इथे मात्र विकेट आले. धावबाच्या स्वरूपात लेग बायचा 1 धाव मिळेल आणि विकेट आले. 1 चेंडू आणि 3 धाव. एकला 3. हाय व्होल्टेज मुकाबला. काय सामना लागलाय. टाळ्या वाजवायच्या आधी सामना आवडला असेल तर. शाहूवाडी 11 विपक्ष फायर 11 संघ. अप्रतिम सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 3 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. कंपल्सरी 3 धावा बनवाव्या लागतील आणि 3 धावा डिपेंड कराव्या लागेल मंगेश याला. हिरो बनायचा असेल तर
हा चेंडू डॉट हाताळला पाहिजे आणि गणेशकडे संधी देखील आहे हिरो बनायची. चला सामना चालू करायचा आहे. एक चेंडू 3 धावा, 3 धावा, एक चेंडू. दडपण फलंदाजावर देखील गोलंदाजावर देखील. यावेळेस सामना जिंकलाय शाहूवाडी 11 संघाने. कॉंग्रॅच्युलेशन शाहूवाडी 11 संघा. बिग 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 कॉंग्रॅच्युलेशन्स. सर्वांनी सर्व खेळाडूंनी टाळ्या वाजवायच्या आहेत शाहूवाडी 11 संघासाठी. अप्रतिम फलंदाजी देखील पाहायला मिळाली. तितकंच मंगेशचं देखील कौतुक करावं लागेल. 19 धावा डिफेंड केल्यात मंगेशने. सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा असोसिएशनच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला नवलाईवाडी आपण देखील आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे.